हे बारकालेले विचित्र असतात. त्यांना काय महाराजांनी फिराज गप्पून बोलत आहेत ती. एक पुढं बसलं आणि कालवा करायचं. मी म्हणलं बोलू नको. ते मला म्हणलं तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने बोलिवलंय. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणलं. विचार म्हणलं महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे बिडी. आता बिडी वडल्या बारीकच होते ह्याचा बाप रोज वडत ती बघत आहे. बिड्यावलीला ही चित्रे असतात. पूर्वी गावागावात नाटकं व्हायची. नाटकात काय महिला काम करत नव्हत्या जुना काळ. आता सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. स्त्रीचं पात्र असले तरी पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोरांनी नाटक बसवलं द्रौपदी वस्त्रहरण. पण त्यांना द्रौपदीचं पात्र घेणारं पोरगच गावाना. पोरग तर तसं पाहिजे ना गोरं गुमट नाक्षी अर्थे. द्रौपदीला मॅच झालं पाहिजे. त्याला काय बिंब बनवायचं आहे काय तो असं काटकुळं पाहिजे ना. ती एक पोरग गवलं पण त्याला होती बिड्या वडायची सवय. तेव्हा म्हणला बिड्या वडतो. द्रौपदी होतो पण म्हणला बिडी शिवाय नाही. आपल्याला बंडल लागतं. पोरमध्ये बंडलच्या बंडल देतो पण टेचच्या महाग गेल्या बिड्यावर. सॉंग आल्या बिडी पिकून तपलं तो सॉंग करायचा. ओके. द्रौपदीने साडी घातली मेकअप केला चामचाम करायचे. द्रौपदीने नुसती बिडी तोंडाला झुरका वाढला पडद्याच्या महाग. पण पडदा उघडणार होते ते जत्र जॅस पेलं होतं त्याला टायमिंगच कळाला नाही नेमका कधी उघडायचा. द्रौपदीने धूर तोंडात वाडा आणि त्याने पडदा उघडा एकच टाइम. द्रौपदी डायरेक्ट एजवर बिडी फेकली पण धूर कुठं फेकता येतोय द्रौपदी तसं तोंडात धूर जॅम. आणि कृष्ण नुसता उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. द्रौपदी मनात म्हणली कृष्णा मी जर बोलले तर लोक तुला हानत्यानं मला हानत्यानं. तोंडात बिडीचा धूर आहे. द्रौपदी तरी कवर दम करेन. आ केलं दिला धूर सोडून आख्या टेजवर नुसत्या धूरच. लोक म्हणजे धूर कस काय. कृष्ण हुशार होता ते मला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा धूर निघतो या. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणजे तवाचा धूर अजून मधून झटका हाणतो. लोक म्हणजे खरे खरे काय कळतो लोकाला तरी. हे कृष्णाला बी काय सुचलं. कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला.